तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय, सॉरी त्याच्यामुळे. आणि आज आपण ठीक 10:30 वाजता लाईव्हला येणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईव्हला यायला विसरायचं नाही. आणि रेग्युलरली आपण लाईव्हला येतच राहील आता, कारण की आता थांबायचं नाही. आता मी गावावरतून मुंबईला आलो आहे आणि आता मुंबईला आल्यानंतर आपल्याला व्हिडिओ बनवायला फुल टाईम आहे आणि सगळंच करायला आपल्याकडे फुल टाईम आहे. त्याच्यामुळे आज आपण रात्री 10:30 किंवा 10:15 वाजता लाईव्हला येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हायला विसरायचं नाही. ठीक 10:15 वाजता लाईव्हला या, कारण की आपण फिनालेवर बोलणार आहे. थोडीशी मला माहिती भेटली आहे फिनालेवर, त्याच्यामुळं मला फिनालेवर बोलायचं आहे. तर सगळ्यांनी लाईव्हला यायला विसरायचं नाही. आणि तुम्ही आत्तापर्यंत जर व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मित्रांनो तुमचं मत देखील मांडायला विसरायचं नाही. तर व्हिडिओबद्दल बोलायला गेलं मित्रांनो, किंवा आजपर्यंत जे चालू आहे, जे होत आहे त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर कुठेतरी आता कमेंट बॉक्समध्ये आणि पूर्ण म्हणजे जे माझ्याच कमेंट बॉक्समध्ये नाही आहे, जे पूर्ण Zee5च्या कमेंट बॉक्समध्ये सगळीकडे जे कमेंट येत आहे ती आहे विजय आणि अनुश्री इज द बेस्ट जोडी. आणि अथर्वला बोलतायत, अथर्वला आणि दुसऱ्या प्लेअरला बोलतात की हे बाहेरून आणलेली वशिलेची जोडी आहे. त्याच्यामुळे मित्रांनो कुठेतरी असं वाटतं की अथर्वला थोडंफार हेड भेटत आहे, पण काय नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे. विनर तर अथर्वच होणार आहे अशी शंका आहे सगळ्यांची. पण कुठेतरी आता दीपककडे बघायला गेलं, दीपक आणि प्रणालीकडे, तर ते दोघांची जोडी थोडी वीक पडत आहे. जसं जसं इंडियात आहे तसं तसं वीक पडत आहे. आणि विजय आणि अनुश्रीची जोडी, फक्त विजय आणि अनुश्रीची जोडी पुढे जात आहे मित्रांनो. आजकाल बघायला गेलं तर विजय आणि अनुश्रीला खूप सारे लोक प्रेम देत आहेत. एवढे दिवस विजय आणि अनुश्रीवर दुर्लक्ष केले, पण आता सगळ्यांचं लक्ष विजय आणि अनुश्रीवरच आहे. असं काय जादू केलेत मित्रांनो विजय आणि अनुश्रीने की पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो हा शो म्हणजे एकदम बिग बॉसला टक्कर देणारा शो झाल्यासारखं झालंय मित्रांनो. आता याचा पहिला सीझन जर एवढा गाजत आहे तर आता लोकांना याचा दुसरा सीझन पण यावा असं खूप लोकांना वाटतं आहे. आणि या लोकांनी पण दुसरा सीझन आणायला पाहिजे आता, कारण की आता जर हे ना सीझनवर सीझन आणत गेले तर थोडंफार हे TRP वाढत जाईल आणि शो म्हणजे महाराष्ट्राच्या मनामध्ये गुंतून जाईल. कारण की हा शो थोडाफार रियालिटी आहे, पण थोडंफार याच्यात पण स्क्रिप्टेड आहे. कारण की प्रत्येक शोमध्ये तर स्क्रिप्टेड असतंच, पण ह्याच्यात पण आहे थोडंफार स्क्रिप्टेड. जसं की बिग बॉसमध्ये मित्रांनो पूर्ण टोटली लाईव्ह दाखवलं जातं, इथे थोडासा वेगळ्या टाईपचं आहे. आणि इथे ऑडियन्स वोटिंग नाही आहे आणि बिग बॉसमध्ये ऑडियन्स वोटिंग असते, फक्त डिफरंट एवढाच आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही आहे की आता ऋषिकेशला एवढं लोक प्रेम देत होते, अचानक ऋषिकेश गायब झाला आणि विजय आणि अनुश्री पुढे आलेत. असं काय जादू झालेली आहे की मित्रांनो विजय आणि अनुश्री सगळेजण पुढे येत आहेत. आणि म्हणजे ऋषिकेश आणि श्रुती जे आहे ते थोडंसं वीक पडत आहेत मित्रांनो. जादू वगैरे काहीच नाही. मी पहिलं पण बोललो की विजय आणि अनुश्रीला लोक पूर्ण विसरत चाललेले आहेत. तसंच काहीतरी झालं की लोकांना विजय आणि अनुश्री हे शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर ओळखायला येत आहेत की विजय आणि अनुश्री कसे खेळत आहेत ते. त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्याकडे लक्ष झालं आणि लोकांचं लक्ष फक्त विजय आणि अनुश्रीवर आहे. त्यामुळे विजय आणि अनुश्री लोकांना आवडत चालली आहे. आणि मित्रांनो आता आपल्या बैलगाडा शर्यतीतल्या पठ्ठ्यावर बोलायचं गेलं तर आपला अथर्व जे आहे ते किंग मेकर आहे. पूर्ण गेम चेंज करून टाकला आहे भाईनं. म्हणजे एवढा भारी गेम खेळतोय आता, म्हणजे पूर्ण त्यानं साथ देतोय त्याच्या रेवतीला, पार्टनरला एवढी भारी साथ देतोय की आजपर्यंत कुठलाच पार्टनर आपल्या मेंटॉरला एवढी साथ दिली नाही आहे. कारण की मध्ये त्याला काजल आवडत होती, म्हणजे मेंटॉर म्हणून आवडत होती, ॲज अ पर्सनल आय डोंट नो, पण मेंटर म्हणून आवडत होती. त्याच्यामुळे त्याला काजलकडे लक्ष जास्त देत होता. पण त्याला नंतर समज आली की मी काहीतरी चुकीचं करतोय, त्याच्यानंतर त्याने रेवतीला फुल सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आता कुठेतरी वाटते ह्या दोघांची जोडी परफेक्ट आहे आणि एकदम बेस्ट जोडी आहे. जर रेवतीच्या जागी अनुश्री असते तर हे लोक थोडंसं वीक पडले असते, कारण की त्या दोघांचं कधीच जमलं नसतं. आणि अथर्व जे आहे तो थोडासा रागीट दिमागाचा आहे, म्हणजे रागीट आहे तो, म्हणजे राग येतोच. आता तो म्हणजे वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे, त्याच्यामुळे त्याला थोडाफार राग जास्तच येतो आणि डायरेक्ट तो तोंडावर बोलून टाकतो. जसं आता मित्रांनो रेवतीचं बघायला गेलं तर रेवती एकदम बेस्ट आहे आणि एकदम शांत मेंटॉर आहे. आणि जर अथर्व जिंकला तर पूर्ण श्रेय हा रेवतीवर जायला पाहिजे, कारण की रेवतीने त्याला एवढं सांभाळून घेतले आणि रेवतीने एवढं भारी त्याची साथ दिली ना, त्याची साथ एवढी भारी कोणच देऊ शकलं नसतं. त्याच्यामुळे फक्त मला असं वाटतंय की रेवतीला त्याने विसरलं नाही पाहिजे आणि रेवतीने पण त्याला विसरलं नाही पाहिजे. दोघं एकमेकाची बॉन्डिंग एकदम भारी आहे.
तर मित्रांनो, आजचा एपिसोड कसा होईल आणि आज आपण लाईव्हला येणार आहे त्याच्यामध्ये बघू काय होईल काय नाही ते. आणि फिनाले जर बघायचं गेलं आणि तुम्हाला जर फिनालेचं सांगायला गेलं तर कुठेतरी माझं पण चुकतंय की मी पहिलंच फायनलचा जर विनर सांगितलं तर तुम्हाला शोमध्ये इंटरेस्ट राहणार नाही. त्याच्यामुळे मी फायनलचा विनर कोण आहे ते सांगत नाही आहे. आणि हो, तुम्हाला जर वाटत असेल की मला माहिती नाही विनर कोण आहे ते, असं समजू नका. सिरियसली मला माहिती आहे की विनर कोण आहे ते आणि विनर का केलं ते. हे सगळे रिझन मी लाईव्हवरती आल्यानंतर देईल. त्याच्यामुळे मित्रांनो, लाईव्हला यायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब पण करून घ्या. आणि मित्रांनो, प्लीज व्हिडिओ शेअर करा, कारण की आपलं थोडं जास्त दिवसाची गॅप पडला त्याच्यामुळे व्ह्यू जाणार नाहीत. तर चला, बाय.